म्हणतात खाद्य संस्कृती आणि पेटपूजा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणाच्याही आयुष्यातली. आणि ऑल्सो इन इंडस्ट्री दे से अ फूड बिझनेस नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी स्वतः अतिशय खवय्या माणूस आहे. आणि मिस्टर सँडविचच्या अनेक ब्रँचेस अनेक ठिकाणी पाहायला मिळतातच. तसं आता खारघरमध्ये नव्या मुंबईत ही सगळ्यांसाठी खुली झालेली आहे. त्याचा अतिशय आनंद आहे. आणि गुणाजी देशमुख यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे फ्रँचायझी टेक ओव्हर करून आता बिझनेस रन करायला सुरुवात केली आहे. आणि इथे बसून हा पहिला दिवस आहे त्या अर्थी आणि इथला गेटअप आणि आपलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अमेझिंग आहे. तर हे असंच राहो आणि उत्तम उत्तम लोकांना यांच्या हातून खायला घातलं जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो देशमुख परिवाराला. एक असताना ऑलरेडी दुसरी सुरू करावीशी वाटते, ह्याच्यातच त्या ब्रँडचाही सक्सेस आहे आणि यांचा कॉन्फिडन्सही आहे बिझनेसचा. सो हे झालं त्यातला तात्विक मुद्दा. पण आम्ही आता खूप वेळेला शूटिंगच्या नाटकाच्या निमित्ताने वगैरे येत असतो खारघरमध्ये, नव्या मुंबईत ठिकठिकाणी सीबीडीला येत असतो, बऱ्याच ठिकाणी येतो. तर आता त्याच बरोबरीने आता मी माझ्याकडूनही हा प्रयत्न करेन की सेटवर कुठे आम्हाला गरज आहे किंवा काही तर आम्ही तुमच्याकडे बल्क ऑर्डर देण्याचा प्रयत्न करू किंवा आम्ही लोकांनाही सांगू की जरूर या इथे खा. आमचे खूप कलाकार मित्र आणि अतिशय लोकांना वाटतं कलाकार डाएट आणि हे सगळे जे खरंही आहे, पण खूप खवय्ये लोक असतात आमचे मित्र सगळे. तर आवर्जून सांगू आम्ही सगळ्यांना हे. हो डेफिनेटली आमची 2 नाटकं चालू आहेत आता. त्याचे भरमसाठ महाराष्ट्रभर प्रयोग चालू आहेत. फिल्म्स आहेत रिलीजला आता. आणि आता नुकतीच धर्मवीर 2 लोकांनी एवढी सेलिब्रेट केली. त्याच्यानंतर एक उत्तम फिल्म आता पुढच्या महिन्यात रिलीज होईल, एक वेबसिरीजही रिलीज होईल आणि दोन्ही हिंदी कामं आहेत ही. सो चांगल्या पद्धतीने आता मी पण निवडतो आहे आणि कामं येता येते हळूहळू बाहेर. फार कमी करतो, पहिले 1-2 सीझन्स करायचो, हल्ली फार कमी करतो. यावेळेला मी फार एवढं फॉलोच केलेलं नाही. पण माझा मित्र आहे करण त्यामध्ये आता, सो त्याचा प्रवास बघण्यास उत्सुक आहे मी. प्रथमतः मी मिस्टर सँडविचचे आभार व्यक्त करतो. प्रथम त्यांना धन्यवाद देतो आणि जे फ्रँचाईज आपले आहेत अमोल सर काटे त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि दुसरे आपले जे गणेश सर आहेत त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, या विश्वासाला मी कुठे तडा जाऊन देणार नाही. आणि खारघरमध्ये त्यांनी मला एक संधी दिली आहे बिझनेससाठी, त्यामुळे मी चांगलं हे पुढे रन करेन. आणि फ्युचरमध्ये खूप अशा अजून वॅकंट आहेत, तर मी तेही एरिया कॅप्चर करायचा प्रयत्न करेन नवी मुंबईमध्ये. आपल्या ठिकठिकाणी मार्केटिंग कॅम्पेन आहे, इंस्टाग्राम मधून आपण हे करणार आहोत. तर त्याद्वारे आपण एक हे करूया. आपल्याकडे एकूण 17 प्रकारचे सँडविच आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये ग्रिलमध्ये 17 प्रकारचे आहेत, टोस्टमध्ये 9 प्रकारचे आहेत आणि साधा सँडविच जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण 8 प्रकारचे सँडविच देणार आहोत. नाही सध्या तरी नाहीत, पण आम्ही याच्यावर लवकरच 2 दिवसामध्ये करूया. आपण जे कॉम्बो ऑफर आपले असतात आणि ज्या काय बर्थडे पार्टीज किटी पार्टीज असतात त्याच्यामध्ये आपण एक ऑफर देऊन ते आपण रन करूया चांगल्या प्रकारे. आणि क्षितिज सर आल्यामुळे खूप शोभा आली कार्यक्रमाला आणि त्यांनी खूपच नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं, आलेल्या पाहुण्यांचं, आणि खूप छान वाटलं. माझं नाव सर्वप्रथम ओमकार ठाकूर आहे. माझ्या कंपनीचं नाव विजन प्रोडक्शन आहे. त्यामधून मी बऱ्याचशा ब्रँडसोबत सोशल मीडिया मॅनेजिंगचं काम करत असतो. मला अचानक एक 15 दिवसांपूर्वी गुणाजीचा फोन आला की माझी ब्रांच ओपन होते मिस्टर सँडविचची खारघरमध्ये आपल्या. त्यासाठी आपल्याला इन्फ्लुएन्सर सेलिब्रिटीज वगैरे लागणार आहे, सोशल मीडिया मॅनेज करायचं, पूर्ण कॅमेरा टीम, म्हणजे इन शॉर्ट पूर्ण ऑनलाईन प्रेझेन्स वाढवायचं, याचं काम तुला करायचं. त्यांनी अतिशय माझ्यावरती विश्वास दाखवला, ते काम माझ्याकडे दिलं. जवळजवळ एक 15 ते 20 दिवसांपासून सेलिब्रिटी कोण फायनल करायचं असं बरेचशी नावं सुरू होते आणि त्यामध्ये गौतमी पाटीलचं नाव आलं, त्यानंतर प्रसाद ओक सरांचं असेल, असं बऱ्याच आर्टिस्टचे नाव येत होते. आणि शेवटी अनावधानाने एक रात्री मला क्षितिजचा स्टेटस बघितला मी फोनवर आणि मी म्हटलं क्षितिज वाईट नाही, त्याला फोन करूयात. ब्रँडशी बोलणं केलं मी, गुणाजी सरांना फोन केला, ते म्हणाले ओके क्षितिज. आणि क्षितिजला लॉक करून दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा 1 तारखेला नाटक होता. मी म्हटलं सेकंड डे इथे, आज तो इथे आलाय, खूप मस्त आहे मिस्टर सँडविचचं, तुम्ही नक्की एकदा या, व्हिजिट करा. बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सला मी इथे इन्व्हाइट करणार आहे, तुम्ही स्वतःहून या. काहींनी मला मेसेजेस, कॉल्स, बरेचशा लोकांचे कॉल्स मेसेजेस सुरू आहेत. त्याप्रमाणे आता सध्या काम सुरू आहे. नमस्कार. एकतर मी मनापासून आभार मानतो गुणाजी सरांचे, त्यांच्या पत्नींचे आणि सगळ्याच देशमुख परिवाराचे की त्यांनी आवर्जून या मिस्टर सँडविचच्या उद्घाटनासाठी मला इथे बोलावलं. मी स्वतः पुण्याचा आहे. पुणे ही खाद्यसंस्कृतीला घेऊन काय पद्धतीने लोक तिथे राहतात हे मी नव्याने सांगायची गरज नाही. आम्ही जोकमध्ये असं म्हणतो की रस्त्याच्या कडेला मटकी विकायला बसलो आपण तरी सुद्धा धंदा हिट होईल, इतकं
फूड कल्चर पुण्यामध्ये आहे. आणि मी स्वतः आत्ता गुणाजी सरांनाही सांगत होतो की अनेक कलाकार ज्यांच्याबद्दल अशी एक इमेज असते की खूप डाएटिंग आणि खूप रिस्ट्रिक्टेड खाणं असतं, जे बरोबरही आहे, पण शेवटी माणूस माणूस असतो, प्रत्येकजण खवय्याच असतो. तर मी स्वतः प्रचंड वेड्यासारखा खाणारा, कुठेही गेलं की लोकल फूड पहिला ट्राय करणारा. आता थँकफुली आमच्या कामाच्या निमित्ताने आम्हाला अनेक ठिकाणी जायला मिळतं, महाराष्ट्रभरात, देशाभरात. तो गेलं की तिथे पोटाची, तब्येतीची, फिगरची तमा न बाळगता पहिले लोकल फूड खायचं, हा माझा नेम असतो. तर त्या पद्धतीने आत्ता मिस्टर सँडविच सारख्या इतक्या यशस्वी ब्रँडचा एक भाग इथे खारघरमध्ये दुसऱ्यांदा उघडतो आहे. याचा अतिशय आनंद वाटतो मनापासून. त्याची टॅगलाईन फार महत्त्वाची आहे, इंडियाज फेवरेट स्टॉप फॉर सबs. तो फेवरेट असल्याशिवाय 200-250च्या वर ब्रांचेस जात नाहीत कुठल्याही ब्रँडचे. तर तो जेन्युइनली फेवरेट असणार, त्यामुळे ते एवढं झालेलं आहे आणि याचा विस्तार असाच होत राहो. थँकफुली सँडविच टेस्ट केल्यानंतर आत्ता इथे बोलायची संधी मला मिळते, त्यामुळे हे लक्षात आलंय की खरोखरच उत्तम आणि सुदिंग चव सँडविचेसची आणि कॉफीची इथे आहे.